हेची व्हावी माझी आस जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी संत संगे सर्व काळ संता संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ किंवा कल्लोळ असे दोन पाठ आहेत. पंढरीचा वार करी हे वारी चुकून दे हरी हरी हे रे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानदेवाचे चरणी मस्तक माझे दिन रजनी मस्तक माझे दिन रजनी मस्तक माझे दिन रजनी माझे दिन रजनी मस्तक माझे दिन रजनी मस्तक माझे ज्ञान देवाचे चरणी मस्तक माझे दिन रजनी बोला बोला देवाचे चरणी मस्तक माझे ज्ञान देवाचे चरणी मस्तक माझे दिन रजनी चरणी मस्तक माझे दिन रजनी केला जगासी उपकार तारियेले नारी नर तारियेले नारी नर तारियेले नारी नर केला जगाशी उपकार देवाचे चरणी मस्तक माझे किंवा आसो दिन रजनी केला जगासी उपकार तारियेले नारी नर. सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह धर्मजल करत येथे वडील जे जे करती तेने ती पंथे चालू जाता या न्यायाप्रमाणे गेले 47 वर्षाचा असणारा याजसाठी केला होता आटहास याजसाठी केला होता आटहास यादसाठी केला होता 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 शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा पावलो विसावा पावलो विसावा यादसाठी केला
होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने उद्याचा सकाळी तुकाराम 20 हा असणारा उत्सव. आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग दीनवत्सल दया सिंधू करुणावंत सर्व भूते इते रतः श्रीमंत श्रेष्ठ श्री माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबऱ्यांचा असणारा सर्वांच्या पाठातला सर्वांच्या परिचयातला सर्वांच्या ओळखीचा सर्वांच्या माहितीतला नव्हे भजनामध्ये पकवाजाचं कणिक काढत असताना आणि टाळाचा असणारा बांधाबांधी करण्याच्या आत म्हणून जाणारा आजचा अभंग. विठ्ठल विठ्ठल या अभंगाची भूमिका अशी आहे, हा अभंग ज्याला पाठ नसेल त्यांनी वारकरी म्हणून घेण्याची त्याची लायकी नाही. पतिव्रते माऊलीला जर का कुंकू काय म्हणतात, कुंकू कशाला म्हणतात हे जर म्हणून यायचं असेल तर तिला पतिव्रत नाही, ती पतीच्या वरची. कुंकुवाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या, बाथरूमच्या भिंती सुवासिनी झाल्या, हे ते लक्षण आहे. तसा हा जो अभंग आहे सर्वांच्या माहितीतला पाठातला परिचयातला, पण जी माणसं भजनाला येतात त्यांना कळणार, तमाशावाल्यांना नाही. जावे त्याच्या वंशात देवाकडे जावे त्याच्या वंशात देवाकडे जाणे त्याच्या वंशात देवाकडे जाणे त्याच्या पाण्यातील मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आपण 47 वर्ष कीर्तन करतो याचा अर्थ आपल्याला अनेक बुवा आपण उघडून पिलेली माणसं आहे. पण मला एक सांगा, जवळजवळ माझ्या या सगळ्या माझ्या ताई आहेत त्यांच्यासाठी डोडा टाळ्या वाजवा महाराज. प्रत्येक पुरुषाने प्रत्येक घर मालकाने लक्षात ठेवा, जोपर्यंत आपल्या घरातली लक्ष्मी आनंदात आहे तोपर्यंत आमचा संसार आनंदात आहे. म्हणून लक्ष्मी आनंदात राहील कशी हे लक्ष द्या, संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही, हे स्वातंत्र्यातलं लक्षण आहे. मला सांगा, 80 वर्षाची आजीबाई समोर बसलेली आहे. कुठं समोर? 80 वर्षाची आजीबाई समोर. आजचं अनुभवाचं कीर्तन आहे. तू का झाला असे कळस, कुणी कुणाचं चालत नाही महाराज. नाही तर मग लाखाशिवाय बात नाही, वडापाव शिवाय खात नाही. ए नमुना 80 वर्षाची आजीबाई आहे, समोर बसलेली आहे. आणि या व्यासपीठावर 8 वर्षाचं लेकरू बाल कीर्तनकार. कोण? नीट ऐका मी काय बोलतो ते. मग 8 वर्षाच्या लेकरांनी या व्यासपीठावर 80 वर्षाच्या आजीबाईला सांगायचं अवघाची संसार सुखात. आता 80 वर्षाच्या आजीबाईपेक्षा 8 वर्षाच्या लेकराला अनुभव जास्त आहे का? काय मत आहे तुमचं? तुम्हाला माझी भाषा कळते का? मी सोलापूर दौंडवाला माणूस आहे, आमच्याकडे माणसं मेल्यानंतर जाळतात. तुमच्या मुंबईला काय प्रथा आहे? हिता अनुभव पाहिजे. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे चाखोणी सांगे मज अनुभव आले अंगे. आम्ही ज्याची बीज साजरी करतोय तो विश्वाच्या मालकाला सलाम मारायला लागणारा हा संत महात्मा आहे. तुका झाला असे कळ. मंडळाला द्यावे धन्यवाद तेवढे कमी आहेत. आमच्या बिराजदार ताई असेल ज्यांच्यामुळे इथे योग आला. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळ, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट. आता चहाचा न्यायचा आपला काही संबंध नाही महाराज, कारण ही लक्षणं थोडी पुढे गेली. आमचे प्रकाश पाटील असतील, सगळी मोठी माणसं आहेत. तुम्ही ऐकणारे मोठी माणसं आहेत, साथ करणारी माणसं मोठी आहेत, फक्त कीर्तनकार बारीक लागला. आमच्या बिराजदार ताई ज्यांच्यामुळं मला इथे येण्याचा योग आला, त्या ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी. त्याचं कारण हे मुंबई नगरी आहे. ये बंबई नगरिया तो देख बबुआ. बच्चन दादाला कुठेतरी आठवण केली पाहिजे ना. तुम्ही आम्ही खेळी मेळी गधारोळी एकल्याचा नोहे हा खेळ म्हणून मेळ. अभंग तुकोबारायांचा आहे. मागणारे तुकोबार आहेत.
ज्यांनी विश्वाच्या मालकाला विश्व निर्मिल ज्याने हे विश्व निर्मिले त्याच्यावर कर्जाचा डोंगर केलेला आहे. जर तुकोबाराय समोर आले तर त्यांनी धडाधडा खाली पाहावं. कर्जदार जो असतो ना, हो कर्ज घेणारा जो माणूस आहे ज्यांनी दिले तो जर त्याच्या समोर गेला आणि त्याची तारीख जर चुकली तर त्याला 10 लोक असो 50 असो काही कसं ना, पण त्याला खाली मुंडी घालून जावं लागतं महाराज. जरी माझ्या तुकोबारायची ही ओळख असेल, पाहुणे घरासी पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी पाहुणे घरासी पाहुणे घराशी पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी पाहुणे घरा पाहुणे घर हो काय करू उपचार कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या. मोडक्या घरामध्ये विश्वाचा मालक येऊन बसतो, हा ज्याचा अधिकार आहे त्याचं नाव तुकोबाराय. विठ्ठल विठ्ठल या अभंगाची निर्मिती ज्या महात्म्याने केल्या त्याचं वर्णन सांगून जातो दादा. हो अनगरशा फकीर, रामेश्वर भट्ट ही कथा पाठीमागं न जाता अनगरशा फकीराच्या असणाऱ्या त्या विहिरीमध्ये रामेश्वर भट्टांनी न सांगता स्नान केलेलं आहे. अंगाचा दाह झालेला आहे, अंगाचा दाह थांबत नाही म्हणून ज्ञानोबरायच्या दरबारात गेलेला आहे. ज्ञानोबरायांनी सांगितलं, दादा या असणाऱ्या व्याधीचं औषध माझ्या दारात नाही, तुला जर पाहिजे असेल तर याचा वैदी एकच आहे, तुकाराम बोलोबा आंबिले गाव देहू. अनगरशा फकीर रामेश्वर भट्टांनी नाही नाही म्हणलेल्याला तरी सांगितलं तर अरे इस बावडी में स्नान करना डुबना मना है. तो म्हणतो मला ओळखलं का, मी पणाने वाटू झालं, मी पुन्हा येणार. मी तू पण जाऊ दे दुरिये एकची घोंगडी पांघरू हाय. नाही म्हणताना सुद्धा पाण्यामध्ये डुबकी मारलेली आहे, निघालेलं आहे, माऊलीच्या दारात गेलेला आहे. माऊली म्हणले याला या व्याधीला माझ्याकडे औषध नाही आहे, याचा एकच वैद्य आहे, तुकाराम बोलोबा आंबिले गाव देहू. तोपर्यंत रामेश्वर भटजी हे तुकोबारायांचे कट्टर विरोधक. महाराज कट्टोक विरोधक ज्यावेळेस आपल्याकडं आपलं बडप्पण सांगतो ना, ती खरी मोठी गोष्ट आहे. आपल्या ताटाच्या खालचं मांजर आपलं वावा करेल नवल नाही हो. आपलं पाळलेलं कुत्रं आपल्यासाठी भुंकेलच ना. आणि विचार केलेला आहे, रामेश्वरजी निघालेला आहे, लक्षणं सांगितलेली आहेत आणि जाता 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 माऊलींचा एरिया सोडला आणि आत्मसाक्षात्कार माझ्या तुकोबारायांना झाला. न सांगता तुम्हा कळो येते अंत. माझ्या माऊलीने महाराज जगद्गुरु तुकोबारायांचं नातं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं नातं फार अति जवळच आहे. म्हणती ज्ञानाबाई आई, बघा ना काय मजा आहे परमार्थात. ज्ञानोबरायांचं जीवन 16 ते 21 वर्षाचं दाखवलं आहे, तुकोबारायांचं 42 वर्षाचं जीवन दाखवलं आहे, पण यांना आई म्हणतात. माऊली मेरी माता है, पिता मेरे तुकाराम, उन दोनों के चरणों में मेरा कोटि कोटि ज्ञान देवे रचिला पाया, आय ज्ञान देवे रचिला पाया, ज्ञान देवे रचिला पाया, ज्ञान
रचलेला हो ज्ञानदेव महाराजांनी पाया रचलेला आहे हो. आणि माझ्या जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा भजन करा भजन करा रस्त्याने निघालेलं आहे. जगद्गुरु तुकोबारांनी आपल्या सेवकाला सांगितलेलं आहे, माझ्या माऊलींनी कोणाला तरी पाठवलं, याचक पाठवलेलं आहे. चिठ्ठी पाठवलेली आहे, जवळ आलेलं आहे. यांच्या रामेश्वर भट्टीच्या हातामध्ये दिली, कागदाची चिठ्ठी हातात दिली आणि नुसती 4 अक्षरावर नजर फिरवली. अंगाचा दाह शांत झाला. वेळ कमी आहे म्हणून कथा तुम्हाला फार मोठी सांगत नाही. 2-4 अक्षर नजरेतून घातल्यानंतर अंगाचा दाह शांत झाला. रामेश्वर भटजी जसा मला घाम सुटला त्याच्यापेक्षा 10 पटीने सुटला. ते म्हणले, दादा अरे ज्याला आम्ही विरोधक म्हणत होतो त्याच्या 4 अक्षर नुसती नजर फिरल्यानंतर जर का अंगाचा दाह शांत होत असेल तर त्या महात्म्याची संगती केल्यानंतर काय जीवनाचं परिवर्तन होईल. बस निघाला. जगद्गुरु तुकोबारायांची संगती घडली. म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा. अनगरशा फकीराला ही गोष्ट कळाली. धावत धावत आलेला कोण तुकोबार आहे, कोण देहूमध्ये आलेला आहे. पिसळल्या कुत्र्यासारखा विचारतो, एक कोण तुकोबार आहे, कहा रहते, कोण तुकाराम आहे, कहा रहते. बघता 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 जगद्गुरु तुकोबाराच्या उंबरट्यात येऊन उभा राहिलेला आहे. आणि 4 वर्षाचं लेकरू आतून बाहेर यायला आणि हा समोर जायला. भिक्षाम देही आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक पैसा द्या धर्माला. ए आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक पैसा द्या धर्माला. हो आशीर्वाद मिळेल तुमच्या मुला बाळाला. हो पण जगद्गुरु तुकोबारायांच्या धर्मपत्नी रोज शिव्या द्यायच्या. ए देवाला, अरे अरे विठ्या, मूळ मायाच्या कारट्या. पण ती शिव्या देत असताना द्यायची देवाला शिव्या, पण आपल्या मालकाला पोटभर खायला घालायची की जेणेकरून यांच्या मुखातून माझ्या त्यांच्या विठ्ठलाचं भजन पाहिजे तसं झालं पाहिजे म्हणून ती खायला घालायची. एवढा तुमच्या आपल्यात आणि त्यांच्यात फरक आहे. घरोघरी मातीच्या चुली, भांडणं कुठं नाही आहेत. अनगरशा फकीर समोर उभा आहे. 4 वर्षाच्या लेकराच्या हातावर 35 वर्षाचा हातोडा पडल्यानंतर किती मूठ राहिला असेल महाराज, मुठीत किती पीठ असेल, किती किलो राहिला असेल 4 वर्षाच्या लेकराच्या मुठीमध्ये. मूठ कळते ना तुम्हाला, यालाच मूठ म्हणतात का. पाय बी एकत्र घेतल्यावर मूठ होती महाराज. ते पाय बी एकत्र बांधल्यावर त्याला मोठ म्हणतात महाराज. 4 वर्षाचं लेकरू आहे. मुठीत जेवढं पीठ राहिलं तेवढं धावत आलेली आहे. उंबरट्याच्या बाहेर एक पाऊल आहे, एक आतमध्ये. अनगरशा फकीराने समोर कठोरा केला आणि त्या लेकराने कठोऱ्यात नुसता हात सोडला रे सोडला, कठोरा भरून वाहू लागला. लेकरूच ते बाहेर निघालं, पळायला लागलं. खेळायच्या दिशेने जात असताना अनगरशा फकीराने ती झोळी टाकून दिली. ते म्हणले, आपण अनुमान लावलं होतं ज्याच्या दारामध्ये झोळी भरेल ते कोण आहेत? तुकोबार आहे. लेकरू पुढं पळत आहे. ओ तुकोबाराया, ओ तुकोबाराया. धावता 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 ठेस लागलेली पडलेले. हो आणि मग त्या लेकराने काहीतरी आवाज आला म्हणून पडून पाहिलं. ओ तुकोबाराया, अरे मुझे आपका दर्शन लेना है. ते 4 वर्षाचं लेकरू जवळ आलं. ओ बाबाजी, ओ बाबाजी, ओ बाबाजी, उठो उठो उठो. और क्यों आप इतना परेशान हो रहे? और तुकोबाराया, मुझे आपका दर्शन लेना है. ते बोलते, बाबाजी, ओ बाबाजी, मैं तुकोबाराय नहीं हूँ, मैं तो उनकी 4 साल की बेटी हूँ. किती वर्षाची?
अनगरशा फकीराच्या पायातली आग मस्तकात गेली. तो म्हणतो, दादा दादा, अरे या 4 वर्षाच्या लेकराच्या हातामध्ये जर ही ताकद असेल तर या लेकराला जन्म देणारा बाप किती मोठा असेल, किती मोठा असेल. तुका केवडा केवडा तुका आकाशा विठ्ठल विठ्ठल. आणि अशा महात्म्याची आपण उद्या तुकाराम बीज साजरी करतोय. मग आम्ही किती भाग्यवान आहोत. ज्वारीचं शेत आहे, कणीस आलेलं आहे, हुरड्यावर आलेली ज्वारी आहे आणि त्याच्यासाठी पाखरं हाकण्यासाठी एक सुंदर असा माज बनवलेला आहे. तो शेतकरी त्या माचामध्ये असणाऱ्या त्या शेतामध्ये. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी रस्त्याने चालले होते. त्याला काय वाटलं म्हणून आले, तुकोबारायांच्या समोर आले. तुकोबारायांना दर्शन केलं. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तुकोबाराय म्हणले, रोज मी इथून जातोय भंडारा डोंगरावर, पण आतापर्यंत कधी जवळ आला नाही. आज पाया पडतो, ह्याचा अर्थ काही ना काहीतरी याला गरज आहे. गरजेशिवाय माणसं जवळ येत नाहीत. त्यांनी विचार अहो म्हणले, जे हरी जे हरी. म्हणजे तुकोबाराय कुठं चालले. म्हणले, टाळ आणि विना घेऊन काय तमाशाला जाणार का. ज्या अर्थी माझ्याकडे टाळ आहे, विना आहे, त्या अर्थी भजनाला जाता कुठं. भंडारा डोंगर. काय भजन गाता. बोला बा विठ्ठल बोला बा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोला बा. हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये जसं आपण बिल्डिंग तयार करताना आर्किटेक्ट आपल्याला प्लॅन बनवून देतो, किती मजल्याची बनवायची, याचा दरवाजा कुठं आहे, रस्ता कुठं आहे, लिफ्ट कुठं आहे, कुठं किती स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे, कोणत्या साईडला गॅलरी आहे. हा जसा आर्किटेक्ट प्लॅन तयार करतो तसा विश्वाच्या मालकाचा असणारा स्वतःच्या जीवनचरित्राचा जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये स्वतःचा नकाशा मांडतात. नकाशा. कधी योग आला तर या अभंगावर 100% बोलेल मी. जगद्गुरु तुकोबाराय विचारलं, भंडारा हो म्हणले. मग असं काय का भंडारा डोंगरात भजन नाही. म्हणले, भजन कुठेही केलं तरी चालतंय. कामामध्ये काम, काही म्हणा, बंधन नाही. मग एक काम करा ना, एवढ्या लांब भंडारा डोंगरावर जाण्यापेक्षा उद्यापासून माझ्या शेताच्या इथं मी माज बनवलाय, त्या माचावरच बसून भजन करा ना. तुकोबाराय म्हणले, हरकत नाही. आता योग्य आहे काय, हरकत नाही. म्हणले, उंच जागा दिली. म्हणले, तुकोबाराय ठीक आहे म्हणले, उद्यापासून येतो. पण तिथून बाहेर निघाल्यानंतर एक नास्तिक कडेला उभा होता. त्यांनी बोलवलं, ए काय बोलला रे ते महाराजाला. अरे म्हणले, उद्यापासून सांगितलं महाराज, डोंगराव एवढ्या लांब उन्हातानाचं जाण्यापेक्षा आपल्या शेतातच भजन करा ना. तो म्हणला, तुझ्या डोक्यात पाणी झालंय का. ते म्हणले, तुझ्या डोक्यामध्ये पाणी झालंय का. म्हणलं, का. अरे म्हणले, भजन कुठं शेतात करायला लावतात का. काय तुला फायदा काय. म्हणला, बिन फायद्याचा पठ्ठ्या कोणाला जवळ करत नाही. तो म्हणतो, दादा तुला माहिती आहे का. अरे म्हणले, टाळ वाजल्यानंतर जर माणसं भजनात बसत नाही तर पाखरांचे काय भिशा ते शेतात बसायची. म्हणून भजन करायला सांगितलं. भजन करायला लागल्यानंतर टाळ वाजल्यावर पाखरं राहतील का. ते म्हणले, म्हणजे पगारही पाखरा करायला द्यायची गरज नाही आणि पाखराही शेतात येणार नाही. पण झालं उलट. ते तुकोबाराय होते महाराज. आम्ही माणसात माणसं ठेवली नाही. पण त्यांचं तसं नाही महाराज. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी वल्ली आम्हा सोयरे वनचरी वृक्षवल्ली. दुसऱ्या दिवशी तुकोबारायांना भजनासाठी बोलवलेलं आहे. तुकोबारायांचं भजन चालू झालेलं आहे. शेतकरी बांधावर उभा राहिलेला आहे आणि बघतोय की आता आपल्याला पाखरं हाकलण्याची गरज नाही, कारण तुकोबाराय धुंद होऊन भजन करतात आहे. टाळ जोरात वारकऱ्याचा टाळ असा नाजूकला वाजत नाही, मला चुन्नोक चुन्नोक असा वाजत नाही. ज्ञानोबा तुकाराम. काही माणसं म्हणतील, बरं झालं पिढा संपली कीर्तन. असा दणका ऐकल्यानंतर त्याला बरं वाटलं. म्हणले, पाखरं राहणार नाही. पण तसं झालं नाही महाराज. जी पाखरं कणसावर बसलेली होती
ती तर तुकोबारायांच्या आजूबाजूला येऊन थवा करून बसलीत, त्यात नवल नाही महाराज. पण आजूबाजूच्या शेतातल्या सगळी असणारी पाखरं भरा 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 आली आणि तुकोबारायांच्या बाजूला येऊन भजन ऐकू लागली महाराज. भजन हो, मला सांगा, जर पक्षी येऊन जर त्या महात्म्याचं भजन ऐकतात आणि त्याच महात्म्याची जे मंडळ जर 20 साजरी करत असेल तर ते मंडळ किती भाग्यवान असेल ताई, किती भाग्यवान. संतांची भूमिका अशी आहे, जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत नाही दादा. अरे जोपर्यंत विश्वाच्या बाजारामध्ये माझ्या ज्ञानोबराय आणि तुकोबरायचं नाव आहे तोपर्यंतच सूर्यचंद्र उगवेल, अन्यथा उगवणार नाही. ही ती दिशा आहे. म्हणून ही शब्द वापरले, परमार्थ नो हे लेकुराच्या गोष्टी, भक्ती ती कठीण सुळावरची पोळी. एक लक्षात घ्या, भक्ती करणं लागे गोड, भक्ती करणं बहु लागे गोड, परी भजन मुद्रा अति अवघड. दिसतं इतकं सोपं नाही महाराज, इतकं सोपं. बघा ना, अभंग सगळ्यांच्या माहितीतला. बऱ्याचशी बायका म्हणतात ना महाराज 25 वर्ष झालं आमच्या लग्नाला, पण हे आतल्या गाठीचं आहे का बाहेरच्या अजून कळालं नाही. कारण मी आपल्यावर काय घेतो ह्यांची संख्या जास्त आहे, मला बाहेर जाऊन द्यायची नाही. मला सांगा, इतकं सोपं आहे का? जर सामान्य माणसाच्या बरोबर आपण जीवन काढताना त्या माणसाचा स्वभाव जर आपल्याला कळत नसेल, तर विश्वाचा मालक ज्यांच्या समोर नतमस्तक होतो नव्हे, ज्याची आम्हाला भीती आहे, काळ गुलाम सलाम करी, मरावं असं कोणाला वाटतं? पण तो तुकाराम तुकाराम नाम घेता नाम घेता काव्यम, नाम घेता काव्यम, तुकाराम तुकाराम नाम घेता काव्यम, नाम घेता काव्यम, नाम घेता काव्यम. हे तुकाराम तुकाराम. हो महाराज, मी नुसतं भजन गायलं तरी तुम्ही ऐकाल महाराज. भेटी लागे जीवा लागली सेया. भजन हे कसं आहे माहिती आहे का? भजन कसं आहे माहिती आहे का? आपल्याकडं नवरीला नटवतात बाबा, नवरीला नटवतात माहिती आहे ना. नवरीच्या मेकअपसाठी 1.5-2 लाख रुपये लोक खर्च करतात ताई. आपल्या काळात नव्हतं ताई तसलं काय. आपल्याला साधी पावडर मिळत नव्हती, आपला अवघड होतं महाराज. पण जे होतं ते प्रामाणिक होतं महाराज. पण आताच अवघड आहे. काय भुलला शिवरलिया रंग, काय भुलला शिवरलिया, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. हे ऊस डोंगा परी रसन ये डोंगा डोंगा, काय भुलला शिवरलिया, काय भुलला ती. आखाड्यात कुस्ती खेळणारा माणूस आहे महाराज. इथं कलर गया तो पैसा, माझ्या कलरवर जाऊ नका. दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं महाराज. हो, सत्य तू सत्य तू सत्य तू. जे सत्य आहे ते आजही आहे, कालही होतं आणि पुढेही. हो, विश्वाच्या बाजारामध्ये हो अनेक पंथ असतील, माझा त्याला विरोध नाही. पण किती जरी पंथ झाले तरी वारकरी संप्रदायासारखा पंथ अजून जन्माला यायचा आहे. त्याचं कारण आहे, वारकरी संप्रदायामध्ये मी आणि तू हा शब्द नाही.
या रे लहान थोर याती भलती नारी नर हे करावा विचार न लगे चिंता कोणा यारे लहान थोर याती भरती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणा. परमार्थ आम्हाला शिकवतो कसं जगायचं. म्हणून आम्ही प्रत्येक कीर्तनात म्हणतो शाकाहारी बना. हो, 800 रुपये किलो मटण झालं तरी मूर्खासारखी लोक लाईन लावतात. मला एक सांगा, तुम्ही दुसऱ्याची मुंडी कापून त्याचा आत्मा तळमळून जर आम्ही खाल्लं तर आमचं पोट चांगलं होईल का हो? एक भावगीत आहे बघा, सगळ्यांच्या पाठातलं आहे. जगी जीवनांचे सार घ्या रे जाणोनी सत्वर. माहिती आहे ना? बघा त्यात शब्द काय, जगी जीवनाचे सार घ्या रे जाणोनी सत्वर जैसे जाते कर्म तैसे. ए दादा, अरे बीज पेरे बबुल का तो आम कहा से आए. आम्ही जर दुसऱ्याच्या लेकराच्या मानेवर जर सुरी ठेवली तर आमच्या लेकराच्या कोण ना कोणतरी ठेवेल ना. ए दादा, हे मानसा तू, हे मानसा तू सत्यनीती सोडू नको. हे रे सोडू नको. वचन आई बापाचे तोडू नको रे. हे कीर्तन शिकायचं आहे. आम्ही काय केलं पाहिजे? मला एक सांगा दादा, अरे ज्या तुकोबरायांच्या पायाने चालल्यानंतर सकाळी सकाळी भजनाला निघालेली माऊली आहे, जगद्गुरु तुकोबाराय, आणि आपली धर्मपत्नी विचारते का हो तुकोबरा, अहो तुम्ही घर सोडून जाता पण सकाळी न्याहारीची भाकरी आणायला मला पंचायत होती, कारण तुम्ही कोणत्या डोंगरावर हे मला कळत नाही. 3 डोंगर आहेत, एक भंडारा, एक भामचंदर आणि एक गोराडा. हो, एकाचं 10 किलोमीटरचं अंतर आहे, एकाचं 7 किलोमीटरचं आहे आणि एकाचं 3 किलोमीटरचं आहे. पण यायचं कुठं, कुठं गेले कळत नाही. मिस कॉल करावं तर मोबाईल नाही. ते म्हणले मी कुठं आहे हे जर पाहायचं असेल तर 4 रस्त्याच्या ठिकाणी आल्यानंतर त्याला चौक म्हणतात, चौराहा म्हणतात. 4 रस्ते फुटलेत. ज्या ठिकाणी तुझ्या बुद्धीला वाटेल की आता कुठं जावं, बस ज्या वाटेल त्या रस्त्याची माती उचलायची, कानाला लावायची. हो, आणि ज्या रस्त्याची माती उचलल्यानंतर ज्या रस्त्याच्या मातीमधून विठ्ठल लोणी येईल समजायचं त्या दिशेने तुझा मालक गेला. ही ज्याची दिशा आहे, ही ज्यांची दिशा आहे, त्यांचा परमार्थ किती मोठा असेल. विठ्ठल विठ्ठल. स्त्री एक अन्न करिता मेली. महाराज, आमच्या जीवनाचं वाटोळं का झालं ताई माहिती आहे का? आम्ही सत्याची संगत करत नाही. आम्ही जे करायला पाहिजे, उठून सकाळी उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा चुकवा तथा जनदारा पुत्र जनदारा पुत्र. हे उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ. आम्ही हे करण्यापेक्षा आम्ही सकाळी सकाळी उठलो की कुत्र्याच्या गळ्यामध्ये साखळदंड घालतोय. साखळी कुत्र्याच्या गळ्यात आहे आणि बाकीची साखळी आमच्या हातात आहे. कोणाच्या? बरं, कुत्र मालकासाठी आहे का मालक कुत्र्यासाठी आहे? बोला पटापटा. मुकी नाही ना तुम्ही? माझी भाषा कळती का? कुत्र सकाळी मॉर्निंग वॉकला निघाल्यानंतर जे कुत्र मालक फिरवायला नेतो, कुत्र मालकासाठी आहे का मालक कुत्र्यासाठी आहे?
कुत्रा नक्की ना बघा बरं परत फिरू नका कुत्र मालकासाठी मग मला सांगा सकाळी फिरवायला नेलेला कुत्रा मॉर्निंग वॉक करत असताना मालकाला वाटेल तेव्हा थांबतो का कुत्र्याला वाटेल तेव्हा मालक थांबतो मालकाला वाटेल तेव्हा कुत्रा थांबतो का कुत्र्याला वाटेल तेव्हा मालक थांबतो कुत्र्याला वाटेल कोण कोणासाठी आहे धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार जे खायला घालते पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला केला रे धुंद झाला तुझा दरबार रे धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा धुंद झाला तुझा दरबार जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अभंग आहे मागणी काय मागावी कशी मागावी कुठं मागावी कधी मागावी कशासाठी मागावी आणि मागत असताना काय काय मागावं ही भूमिका आहे जगद्गुरु तुकोबऱ्यांचं आणि देवाचं संभाषण आहे देवाला बोलत असताना जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात दादा ए देवा जगद्गुरु विश्वाचा मालक देवाच्या समोर उभा आहे तुकोबऱ्यांच्या आणि म्हणतात म्हणसी काही मागा म्हणसी काही मागा वा तुकोबऱ्या म्हणतात काही मागणे अमानोचित वडिलांची रीत मागणं हा आमचा स्वभाव नाही हात पसरी जिने धिक्क त्याचे तुका म्हणे करी ब्रह्मांड तुकोबऱ्या म्हणतात दादा अरे मागणारा हा आहे ना तो बाजारातला व्यापारी आहे नुसता व्यापारी नाही तर 2 नंबरचा धंदा करणारा आहे तो मागणारा आहे का हो तुकोबऱ्या जर मागणारा 2 नंबरचा धंदा करणारा आहे मग तुम्ही 125 अभंग जे मागणीचे मागितले ते कोणासाठी आहे जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात मागणी आहे ती पण तुमच्या मागणीत आणि माझ्या मागणीत जमीन आसमानचा फरक आहे संसारकाची मागणी आहे वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य व्हावे धनधान्य गृही व्हावे धनधान्य वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य गृही व्हावे धनधान्य गृही वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य आमची मागणी पोरग होऊ द्या धन येऊ द्या दुसऱ्याचा सातबारा आमच्या नावावर होऊ द्या ही आमची मागणी महाराज विश्वाचा मालक तुकोबऱ्यांच्या समोर वेळ संपलेली आहे म्हणून सांगतो मागा म्हणसी काही मागा तुकोबऱ्या म्हणतात देवा देणार ना हो. जर देण्याची इच्छा असेल देण्याची हिम्मत जर असेल तर मग द्या ना जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजल तुझा दास जन्मोजल
माझी आस हेची भावी माझी आस हेची भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास क्या बात है गुरुजी. जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास टाळी वाजवा माय बाप, टाळी वाजवा. हा जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी 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 हे जीवावी माझी आस जन्मोजन्मी तुमचा दास जन्मोजन्मी तुमचा दास जन्मोजन्मी तुमचा भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास. दादांसाठी एकदा टाळ्या वाजवा महाराज. आमचे जुने मित्र आहेत ते. आम्ही पनवेल भागात कळंबोलीला बरेच वर्षे. ते पकवाजही चांगले वाजवतात. वैकुंठवासी कीर्तनामध्ये एक राजा होऊन गेला, वैकुंठवासी तुकाराम बुवा सेटे. आणि त्यांच्या तालमीतली माणसं मोठी असतात महाराज. हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. का हो तुकोबराय, दास्यत्व का मागता, का मागता? इंद्रपद देतो तुम्हाला. नको म्हणले देवा. का? अहो इंद्रपदाचं लय अवघड आहे महाराज. म्हणले कसं आहे ते स्वर्गात कसं आहे, स्वर्ग इंद्रलोक ब्रह्मलोक हे सगळं इतकं अवघड आहे. तिकडे गेल्यानंतर तोपर्यंत मजा आहे जोपर्यंत आपलं पुण्य आपल्या पदरात आहे. आणि एकदा का संपलं मग तया पुण्याची पाऊटी सरे सवे इंद्रपदाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यूलोका. दृष्टांत सांगायला वेळ नाही म्हणून एवढं ओवी भागून घेतलं. किंवा त्याच्यापेक्षा सोप्या भाषेमध्ये वेश्या असती वेश्या. पण वेश्याच्या दारामध्ये माणसाला तोपर्यंत किंमत आहे जोपर्यंत त्याचा किस्सा गरम आहे. माऊलींची ओवी आहे पण ती माझ्या स्मरणात नाही आहे. माझ्या पदरचं काय बोलत नाही. ज्या दिवशी तुमच्या खिशातले पैसे संपले रे संपले त्या दिवशी ती पतिव्रतेचं आव्हान. ए दादा कोण तो? देवा हे इंद्र लोकात आहे म्हणून तुझं मला इंद्रपद नको. दास्यत्व का? सीता मातेचं हरण झाल्यानंतर प्रभुराम रायांनी आदेश केलेल्या सीता माता कुठे पाहू नया. मला सांगा प्रभुराम रायाला जाण्यासाठी सेतू बांधायची वेळ आली, हनुमंतराला जायला बांधावं लागला का? करोणी उड्डाण केले लंकेचे शोध. लंकेत गेला जाऊन आला पण नुसता जाऊन आला नाही, अख्खी लंका जाळून आला. धडा 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 पेटलेली लंका पाहिली. हनुमंतराय आलेले. प्रभूंनी विचारलं सीता माता हो म्हणले लंकेत आहे. आणि मंदुधरीला स्वप्न पडलेलं आहे.
आता लंकेत आहे म्हटल्यानंतर जायचं कसं म्हणून सेतू बांधायची तयारी झाली. सगळी वानर सेना एकत्र झालेली आहे आणि मंदुधरीला स्वप्न पडलंय. मंदुधरी ही कुणाची बायको आहे? आपल्या गावातली मंदी नाही. थोडा विकू राहू दे लाईट दादा. स्वप्न सांगे मंदोधरी लंका वेढिली वानरी नळ नीळ जामवंत मध्ये चाले रघुनाथ. झोपेतनं उठला रावण. म्हणला एक माकड आलं तर अख्खी लंका जाळी. एवढी आल्या वाटोळच ना. विरोधी पक्ष नेता जर का सावध नसेल तर मग वाटच लागली ना. का करू कस काय? पतिव्रतेने सांगितलं एवढी वानर सेना. त्याच्या लक्षात आलं महाराज. महाराज एक लक्षात घ्या महाराज, 80,000 बायका होत्या रावणाला. किती हजार माहिती आहे तुम्हाला? आम्ही एकच केली तर बरगड्याच्या पिपाण्या झाल्या महाराज. 80,000. मला एकाने विचारलं महाराज मग त्यांची नावं त्याला कशी काय लक्षात राहत असेल? मला त्याला विचार ना. एक तर म्हणलं 10 तोंड रावणाला मग तो झोपत कसा असेल? म्हणलं गादी देऊन बघ. मोठी माणसं मोठी महाराज. जेने काम तेने करो. राक्षस असून सुद्धा देवाची पूजा करत असताना फुल कमी पडलं तर शिर छाटलं आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे की नाही? श्रेष्ठ आहे महाराज. मग लक्षात घ्या, राक्षस असून सुद्धा त्यांची भक्तीवर इतकी निष्ठा होती. आम्ही माणसं असून सुद्धा देवात येत नाही. चुकली यावर मग फेरा पडे. वानर सेनेची येणार आहे हे कळल्यानंतर सगळ्यांची मीटिंग भरवलेली आहे रावणाने. आणि मीटिंग मध्ये सगळे कार्यकर्ते तयार झाले. रावणाने अरे लंका एक माकडाने जाळले, तुम्ही काय झोपले होते का? अहो नाही म्हणले, आम्ही तयारी केली. आम्ही त्याचं शेपूट पकडलं, चिंध्या बांधल्या, राखेल होतलं, शेपूट पेटवलं आणि त्यांनी लंका जाळली. हे झालं ठीक आहे, लंका जाळली हे ठीक आहे. पण त्या लंकेमध्ये बाकीच्यांची घरं धडाधडा पेटली पण एक घराला धूर सुद्धा लागला नाही. ते म्हणले घर कुणाचं आहे? ते म्हणले तुमच्या सख्या भावाचं. आणि तेव्हापासून म्हणे सख्खे भाऊ पक्के वैरी. म्हणजे तुमचे सोलापूरकडचे नाही सांगत आहे. आणि बोलवलं. रावण होतात. सगळ्यांनी चुगली लावणारी माणसं लय असतात महाराज. पक्षाचा नाश हे चुगली लावणाऱ्यामुळे होतो महाराज. पक्ष चांगला असतं महाराज. भावाभावात भांडणं ही काडी लावणाऱ्यांमुळे होती महाराज. ही काडी लावणारी मिली पाहिजेत आधी. जावाजावातली भांडणं लागायचं काय काय? शेजारची कोणतरी एक झिपरी बाई येते, तुला माहिती आहे का? गेली काडी लावून, वाटोळं झालं. हिला कधी नीट आयुष्यात करता आला नाही आणि त्या दोघींचा चांगला आहे तो बघवता आला नाही. असली नाही जन्माला आलेली बरी ना. म्हणले लंका जाळली कशी? आता बाकीचं म्हणलं, एक जण म्हणलं जाऊ द्या लंका जाळली जाऊ द्या, सगळ्यांची घरं पेटली आमच्या सकट, पण तुमच्या भावाचं राहिलं कसं? ते थरथर कापायला लागलं. आता रावण आहे ना तो. मला चला बघायला कसं राहिला असेल. पाहिलो तो घोर तसोच्या तसो. पण त्या घरामधली एक मजा होती कधी न ऐकलेलं सांगतो तुम्हाला. त्याला असं कवाड होतं. कवाड कवाड कळतं ना? या साईडला एक आणि या साईडला एक. फायबरचा दरवाजा नव्हता महाराज. आणि एका कवाडावर रा लिखलं होतं. काय लिहिलं होतं? रा. आणि एका कवाडावर म लिहिलं होतं. हे धावत धावत काडी लावणार लगेच डोक्यात महाराज प्लॅन सांगतात. अहो म्हणले बघा 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 म्हणलं कुणाचं नाव? त्याच्या लक्षात आलं आपला भाऊ आपल्याला जिवंत जाळेल. धावत गेला. दादा दादा अरे या मूर्ख लोकांच्या नादी लागू नको. एक सांग म्हणले, या कवाडावर रा आहे आणि या कडावर म आहे. मला सांग तुझं नाव काय? रावण. मग पहिला अक्षर काय? काय बोला ना पटापटा. तो म्हणले दादा यांच्या नादी लागू नको. अरे यांच्या नादी लागला म्हणून तर पक्ष पडला ना. एक रा. तुझं नाव रावण आहे आणि वहिनीचं नाव काय आहे? मन म्हणले रा म. तो म्हणला मी म्हणणार नाही. बिभीषण म्हणला मला माहिती आहे तू म्हणणार नाही. रा म. त्याच्या लक्षात आलं हे माझं नाहीये. कुणाचं आहे? खातो आमचं आणि प्रचार
राम. तो म्हणला मी राम म्हणणार नाही. तो म्हणला मलाही माहिती आहे तू म्हणणार नाही. काय राम. तो म्हणला म्हणणार नाही. तो म्हणला मलाही माहिती आहे म्हणणार नाही. मग त्यांनी काय केलं, डाव्या बाजूचं कवाड पुढं केलं. पहिला काय आला, उजव्या बाजूचं केल्यानंतर पहिला रा, डाव्या बाजूचा म. आता उलटं केलं त्यांनी, इथं म पुढं केलं आणि दुसरा कवाड रा. म्हणलं मग हे तर म्हण ना मरा. तो म्हणला मला माहिती आहे तू मरणार आहे. स्वतःचा भाऊ म्हणतो तू जर राम म्हणणार नाही तर तू मरणार आहे. सगळे म्हणले आमची गरज आळली आणि तुझं कसं काय ठेवलं. ते म्हणले दादा तुम्ही काडी लावायची काय गरज आहे. त्या वानरला पकडलं कोणी, तुम्ही. शेपटीला चिंध्या गुंडाळल्या कोणी, तुम्ही. राखेल ओतलं कोणी, तुम्ही. काडी ओढली कोणी, तुम्ही. काडी कोणाची, तुमची. चिंध्या तुमच्या. आणि माझं घर कशाला जाळेल. ते काय गरज आहे त्याला जाळायची. जन्मोजन्मी तुझा दास. महाराज शेतू बांधताना मासे आणि माकड यांच्या इतकं चंचल कोण नाही महाराज विश्वाच्या बाजारात. नळ म्हणू लागले देवा देवा हा शेतू आहे ना, ह्या माशांवर वानरावर ही चंचल आहेत. जर डगडुग करू लागलं तर पडाल म्हणले. अहो म्हणले ते कारण तुम्ही तिघाची काळजी करायची नाही. ते किती जरी चंचल असेल तरी माझं स्वरूप पाहिल्यानंतर ती हलणार नाही महाराज. सुंदर ते द्या ओ सुंदर ते उभे विटेवरी सुंदर ते. इतका सुंदर स्वरूप आज पाहिल्या म्या डोळा. विठेवरी उभा राई साखया कानया. राजसोय सुकुमार मदनाचा एक काळजाला धाव घेतो महाराज. असे स्वर आहे. रवी शशिकळा लोपली कस्तुरी बळवट. ए देवा जन्मोजन्मी तुझा दास. नुसता दास नको, पंढरीचा वार करी. पंढरीचा वार करी. पंढरीचा वार करी. पंढरीचा वार करी. हे वारी चुकून दे हरी. हो ए देवा माझ्या वडिलांची 8 पिढ्याची असणारी ही परंपरा आहे. हो त्या काळातला. आज आपल्याला 2 वर्ष झालं कोरोनाने आपल्याला भजन करून दिलं नाही. नारू नावाचा आजार झाला. आम्हाला कोरोना झाला तर आम्ही वारीला गेलो. मंदिरं बंद केली आम्ही. जगद्गुरु तुकोबाराय नारू झालेला आहे. दर मजल करत देहूपासून फलटणपर्यंत आले महाराज. नारू झालेला पाय असा सुजलाय महाराज आणि वाहत्या पाण्यामध्ये पाय सोडला. सगळे असणारे बरोबरचे वारकरी म्हणतात तुकोबाराया तुकोबाराया. अहो म्हणले आम्ही तुमच्याबरोबर चालायचं म्हणलं, जर तुम्हाला सांभाळून जायचं म्हणलं तर या वर्षाच्या वारीला आम्ही 100% पोचणार नाही. तुकोबाराया मोठे मनाचे होते. ते सांगतात दादा एक काम करा, तुम्ही जावा. त्या नारूची प्रथा अशी होती महाराज. वाहत्या पाण्यात असा पाय सोडायचा किंवा झालेली जखम त्याच्यामध्ये असे धागे निघायचे. धागे निघाल्यानंतर धागा जर तुटला, नीट आहे का, नारू नावाचा जो रोग आहे त्याचा असा धागा निघायचा. वाहत्या पाण्यात पाय सोडले तो धागा जर का असा सरळ निघाला तर तो कमी होतो महाराज. पण मध्ये तुटला तर ती जखम अशी परत सुजायची महाराज. इतकं अवघड होतं. वाहत्या पाण्यात फलटणला म्हणून आपण तो ओढा पास करतो ना. जी माणसं वारीला येतात त्यांना माहिती आहे, जी बसनी येतात त्यांना कळणार नाही. म्हणून तर महाराजांची प्रमाण आहे. पंढरीशी जा रे आल्यानो संसारात आल्यानंतर एकदा तरी पंढरपूरला बसनी नाही,
दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा. काय प्रमाण आहे. तुकोबरायांना ते बोलतात, दादा हो तुकोबराया, आम्हाला इच्छा नाही तुम्हाला सोडून जायची, पण जर का तुमच्या बरोबर राहिलं तर आम्ही या वर्षी पोचणार नाही. आणि मग तुकोबरायांनी त्यांना सांगितलं, एक काम करा, मी सांगतो तेवढं पांडुरंगाला जाऊन सांगा, आणि त्या ठिकाणी ज्या अभंगाची निर्मिती झाली तो अभंग तुमच्या समोर म्हणतो. तुम्ही सनकादिक संत, अय तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही हो सनकादिक संत. तुम्ही झटका. जी बाई नाकामध्ये नथ घालती ना तिला माहिती आहे झटका कधी मारायचा. आम्ही चमकी घालतो कुठून कळणार आम्हाला. तुम्ही सनकादिक ही मजा आहे गाण्याची. म्हणव्यता कृपावंत एवढा, केवढा एवढा, केवढा एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विठोबा पंढरीचा राणा एवढा करा उप. तुका म्हणे मजा ठवा, देवाला सांगा माझी आठवण कर. मूळ लवकरी पाठवा एवढा करा उप. काय मजा आहे. मला खरं सांगा, हा अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे, पण अशा भूमिकेने त्याच्याकडे पाहिला का हो. म्हणून कोणत्या प्रसंगाला कोणता राग लावावा हे कळावं लागतं. म्हणजे नवरात्रामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या कलरची साडी घालावी हे बायांकडनं शिकायचं. जोत्रवाल्याला कसं कळलं. जेने काम तेने करो बिजा करो तो. सांगितलं देवाला, ए देवा, ए देवा, अरे तुझा कोणतरी भक्त आहे, तुकाराम बोलोबा आंबिले नाव सांगतोय, पण पायाला व्याधी झालेली, चालता येत नाही, पण तुझी वारी करायची. भगवान पांडुरंग परमात्म्याने विटेवरून उडी टाकली आणि धावत 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 त्या या ठिकाणी आलेला आहे, ज्या ठिकाणी फलटण ठिकाणी जिथं तुकोबर आहे, आणि समोर उभा राहिला. देव तुकोबरायच्या समोर बघून असा टुळू 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 पाहतोय. जसं तुम्ही पाहताना बुवा कधी कीर्तन सोडतोय. तुकोबराय म्हणतात, देवा, ए देवा, माझ्यासाठी त्रास झाला रे तुला. हो, व्याधी पाहिलेली आहे पायाची, एवढा असा बंब झालेला पाय आहे. आणि भगवान पांडुरंग त्याला म्हणतात तुकोबरायला, महाराज एक काम करा, तुम्ही माझ्यासाठी आले ना, माझ्यासाठी मी तुम्हाला इथं दर्शन दिलंय, आता शरीराला जास्त त्रास घेऊन करून देण्यापेक्षा तुम्ही इथून परत जा. आणि मग तुकोबराय देवाला बोलतात, ए देवा, ए देवा, तू काही मला ऐरा गैरा न तो खैरा समजला का. मी इथं आलोय, मला चालता येत नाही म्हणून मी तुला बोलवलंय, पण मी वारीला आलोय. वारी विठ्ठलाची का पंढरीची. अय जागे ना तुम्ही. वारी विठ्ठलाची का पंढरीची. पंढरीची वारी आहे माझे घरी, हा पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थ व्रत, अनेक न करी तीर्थ व्रत. व्रत एकादशी करीन उपवास, व्रत एकादशी करीन उपवास, करीन उपवास, करीन उपवास. कसं आहे वारी कोणाची आहे.
जाऊ चला जाऊ चला जाऊ चला विठ्ठलाच्या पंढरीला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला विठ्ठलाच्या पंढरीला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला ए चला जाऊ चला जाऊ चला विठ्ठलाच्या पंढरी पंढरीशी जारे आल्यानो माझे माहेर उदंड पाहिले उदंड ऐकिले ओ उदंड वर्णिले क्षत्र महिमे ओ उदंड वर्णिले क्षत्र महिमे ऐशी चंद्र भागा ऐसै भीमातीर ऐसा विटेवर देव कुठ म्हणून तर म्हणतात पंढरीये माझे माहेर साजनी आपुल्या माहेरा जाईन मिया आपुल्या माहेरा जाईन मिया निरोपया मला आनंद वाटला बिराजदार ताई स्वतः पेटी वाजवतात बरं का म्हणजे आता ते पेटी वाजवतात म्हणून माझ्या भावना कळतील अन्यथा मग काय घेणे काय कोणत्या प्रसंगाला आता ह्याला जर का तमाशाची चाल लावली कुठं वाटोळ होईल ह्याचं आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोप या संता हाती निरोप या संता हाती पंढरीची वारी वारी चुकू न दे दुसरी मागणी तिसरी मागणी संत संगे सर्व काळ ए देवा संतांची संगती का हो तुकोबरा तुम्ही संतच आहे देवाची संगती का नको अहो म्हणले देवात दोष आहे सांगायला फार वेगळा नाही हो शंकर भिल्लनीच्या पाठीमागे लागला आणि वीर्य गळाला ओव्या म्हणायला माझ्याकडे वेळ नाही हा दोष देवाच्या ठिकाणी आहे पण संतांच्या बाबतीत मात्र तसं नाही का संतांची संगती मागतो त्याचं कारण आहे तुका म्हणे तैसा हे तुका म्हणे तैसा सजना पासोनी पाहता उगुनी पाहता बगुन मिळी तुका म्हणे तैसा सजना पासोनी पाहता बगुन मिळेली साखर कोणत्या साईडनी खाल्ल्यानंतर ती कडू लागते हो साखर माहिती ना तुम्हाला साखर साखर जी मिरची पासून निर्माण होते आणि कारला ऊसापासून चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही ही न कोणी अंग दीप नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर साखर कोणत्याही साईडने खाल्ली
तरी ती गोडच आहे. पेढा कोणत्या साईडनी खाल्ला म्हणजे तुरट लागतो. तसं पाहता अवगुण, अवगुण ज्यांच्यात मिळत नाही ते संत आहे. म्हणून संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. आणि शेवटची मागणी चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, हे चंद्रभागे, चंद्रभागे, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, तुका मागे हेच दान, तुका मागे हेच दान, पंढरीचा वार हे पंढरीचा वार कर हेच दान, तुका मागे हेच दान, पंढरीचा वार. 1 2 3 4 5 6 7 वारी चुको ने देहारी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हीच व्हावी माझी आस, जन्म जन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा संगोळ. तुका चंद्रभागे स्नान, तुका मागे हे चिदान. वारकरीच्या जीवनामध्ये चंद्रभागेच्या स्नानाला का महत्व आहे. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, पण कधी चंद्रभागा डोळा देखिले. राजा वारकरी दारात गेलेला आहे. चरावारीला येऊन पहा. राजा नादी लागला, वारकऱ्याच्या वारीला आला आणि पहाटे पहाटे झोप लागली म्हणून वाळवंटात झोपला. आणि हे भजनाला पांडुरंगाच्या परमात्माच्या दरबारात गेलं आणि त्याला मेलेला माणूस त्या राजाच्या बाजूला टाकला. सकाळी पोलीसवाले आले, त्याला पकडलं. म्हणले कोणी मारला. म्हणले ह्यानेच मारला असेल, कारण तलवार बिलवार होती ना महाराज. त्या काळात फासावं देण्याची इच्छा, असं वशिला चालत नव्हता. विचारलं फासाव द्यायचं काय इच्छा आहे. ते म्हणले फासाव 100% द्या, पण ज्या वारकऱ्यांनी चंद्रभागा तीर चांगलं आहे म्हणून आणलं मला, त्याला पहिला दाखवा, त्याच्या नरडीचा घोट घ्यायचा म्हणले मला. त्याच्यामुळं आलो आणि फासाव जायची वेळ आली. आलेला आहे राजा, वारकऱ्याला बोलवलेलं आहे, आलेला आहे. ए राजा, हा हात आहे तो. राजा बोलला धरणार कॉलरला. ए थांब थांब म्हणले, तू आलास इथं मान्य आहे, झोपलास मान्य आहे, पण चंद्रभागेमध्ये स्नान केलं का. जा म्हणले. अरे माझ्या चंद्रभागेचं वचन जर फेल ठरलं तर आजपासून वारी सोडून देईल, सोडून देईल. पण काय करू सांग म्हणले. एक काम कर, एकदा चंद्रभागेमध्ये स्नान कर. किती वेळा चंद्रभागे स्नान. एक वेळ काय असं आहे ना, ते काहीतरी प्रमाण आहे. चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे दोष. जा म्हणलं चंद्रभागेमध्ये स्नान कर. उठलेला राजा चंद्रभागेमध्ये स्नान केलेलं आहे, हातामध्ये पाणी आणलेलं आहे. वारकऱ्यांनी हातामध्ये चंद्रभागेचं पाणी घेतलं, पोलीसवाल्यांना मागं केलेलं आहे. आणि त्या झोपलेल्या माणसाला, ज्याचा मर्डर झालेला आहे, खून येत आहे, डेटाळं बाहेर पडलाय, त्याच्या अंगावर नुसतं शिंपडलं रे शिंपडलं. जसं ताड केरीन जनावर उठून बसावं असा मेलेला माणूस उठला. मेले माणूस जिथं उठविले. आणि राजाचा दोष. ते म्हणले चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे दोष पळती. ज्ञानेश्वर हेच व्हावे माझी आस, जन्म जन्मे तुझा दास, पंढरीचा वार करे वारी चुकून दे हरी.
संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ किंवा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. मजा झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करत असताना करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे किंबहुना तुम ते केले धर्म कीर्तन हे सिद्धीस नेले. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वावगा शब्द गेला असेल माझ्या बुद्धीचा दोष आहे. तो चांगला असेल तुमच्या मायबापांचा मिळालेला आशीर्वाद आहे. आमच्या ताई या ठिकाणी ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करत असताना ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टम लावली त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ज्यांच्यामुळं तुमच्या मायबापांचं या अनाथ छोट्या लेकराला दर्शन झालं ते आमचे प्रकाशदादा आणि बिराजदार ताईंसाठी खरोखर जोरदार टाळ्या वाजवा. मरोनिया जावे बा तुमच्या पोटायावे. आणि माझ्या वाणीला पूर्णविराम इथंच देतो. तुकाराम 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 हा विठ्ठल दे दे विठ्ठल.